मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण विदर्भातील पारंपरिक रेसिपी लसणाचे आयते बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। आता यासाठी 2 ग्लास जाड तांदूळ घेतलेले आहे। तांदूळ जाड असेल किंवा बारीक असेल तरी चालतं, फक्त नवीन तांदूळ पाहिजे। आता या तांदूळामध्ये पाणी घालू आणि 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। जरा तांदूळ रात्रभर भिजत नाही घातले आणि दळून आणलं तर ते पावडरसुद्धा आयत्याला चालतं, पण मी इथे तांदूळ रात्रभर भिजत घालून घेत आहे। आता या तांदळामध्ये परत थोडं पाणी घालू आणि हा डबा रात्रभर असाच ठेवून देऊ। हे आयते खास करून थंडीमध्ये बनवल्या जातात, कारण लसूण हे थंडीमध्येच निघतो आणि नवीन तांदूळसुद्धा थंडीमध्ये निघते। तर इथे मी 100 ग्रॅम पालक घेतलेली आहे आणि 100 ग्रॅमच हिरवा लसूण घेतलेला आहे। हे आयते खायला खूप छान वाटतात आणि अगदी लवकर सुद्धा होतात। तर इथे मी लसूण आणि पालक छान स्वच्छ पाण्याने धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। इथे तांदूळ सुद्धा मी धुवून घेतलेले आहे। आता मिक्सरमधून याचं बारीक असं छान बॅटर तयार करून घेऊ। तर इथे मी 8-10 हिरवी मिरची घेत आहे। इथे आपण लाल तिखटाचा वापर करणार नाही, फक्त हिरवी मिरचीच वापरणार आहोत। तर इथे 1 चम्मच जिरं घेतलेलं आहे। सांबार घेऊ। हे आयते मस्त हिरवे कंच असे दिसतात आणि खायला सुद्धा खूप छान वाटतात। थोडं पाणी टाकू आणि इडलीच्या बॅटरपेक्षा थोडं पातळ असं आपण बॅटर तयार करून घेऊ। तर बघू शकता इथे 2 बॅचमध्ये मी हे बॅटर तयार करून घेत आहे। आता या पॉटमध्ये चिरून घेतलेला पालक आणि चिरून घेतलेले हे लसूण टाकून देत आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे आयते करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुमचे आयते कसे झाले। तर बघू शकता इथे बॅटर तयार झालेलं आहे। खूप जास्त घट्टही नाही आणि खूप पातळ सुद्धा नाही, अगदी पॅनवर आयता होऊ शकेल एवढं बॅटर पातळ पाहिजे। मस्त हिरवं हिरवं हे बॅटर तयार झालेलं आहे। पालक हे थंड असते आणि लसूण गरम असते, त्यामुळे मी इथे पालकाचा वापर केलेला आहे। आता चवीनुसार यामध्ये मीठ घालू। शिवाय पालकामधले जीवनसत्व सुद्धा आपल्याला या एकाच आयत्यामध्ये मिळते, तर असा आपल्याला डबल फायदा मिळतो एकाच आयत्यामध्ये, म्हणून मी इथे पालकाचा सुद्धा वापर केलेला आहे। आता एक पॅन घेऊ। पॅन थोडं गरम झालं की हे तयार झालेलं बॅटर या पॅनवर टाकून देऊ आणि असा मस्त आयता पसरवून घेऊ। तर बघू शकता मस्त हा आयता तयार झालेला आहे। आयते करताना खास करून नॉनस्टिक पॅनचाच वापर करायचा, म्हणजे आयता चिपकत नाही आणि अगदी लवकर निघतो। आता हे झाकून देऊ आणि 1 मिनिटपर्यंत छान शिजवून घेऊ। तर इथे 1 मिनिट झालेला आहे। आता दोन्ही साईडनी आपण उलटपालट करून घेऊ। तर बघू शकता इथे मस्त आयता आपला तयार झालेला आहे। मस्त हिरवा कंच असा हा आयता दिसत आहे। खायला सुद्धा तेवढाच छान लागतो। मस्त क्रिस्पी कुरकुरीत हा आयता होतो। अशा प्रकारे मी सर्व आयते करून घेणार आहे। नवीन तांदूळ आहे त्यामुळे आयते मस्त कुरकुरीत असे होतात। तर बघू शकता मस्त आपले हे आयते तयार झालेले आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बघू शकता इथे मी सर्व आयते करून घेतलेले आहे।
मस्त हिरवे हिरवे हे आयते दिसत आहे आणि अगदी सॉफ्ट असे झालेले आहे. छान थोडे क्रिस्पी थोडे सॉफ्ट असे हे आयते झालेले आहे. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.